कशाला मामा, तू थांब मदर माऊली सोबत. तसं पण मी उद्या चालले तर तिची चिडचिड होणारच आहे. तर तू माझ्या सोबत आलास तर मग काय सांगायलाच नको. तू थांब इकडेच, कळलं? तुझ्या पुढे कुणाचं काय चालणार आहे का? जाऊबाई, जाऊबाई, अहो कुठं हरवल्या तुम्ही? जाऊबाई, अगं गुड न्यूज आहे. शाले काय आमच्या नावानं शिमगा करायलीस ग? हा? आणि तुला काय येळ काळ दिस रात काय हाय का नाही? नुसतं आपला आभाळ अंगावर पडल्यागत बोंबलत सुटायचं. जाऊबाई, शिमगा नाही, आज दिस बी सोन्याचा आहे आणि प्रश्न बी सोन्याचाच आहे. म्हणजे ग म्हणजे आज आपल्या सोनाराचा फोन आला होता आणि त्यानं तुम्हाला पाहिजे तसा डिक्टो नेकलेस मागवलाय आणि विचारलाय कधी घ्यायला येत आहे. खरंच की काय? अगदी आम्हाला पाहिजे तसा नेकलेस आणलाय. डिक्टो. आले म्हणजे आता उद्याचा दिस बी सोन्याचा आहे आणि आमच्या हातात नेकलेस बी सोन्याचा. आता मार्केट किती मस्त आहे ना. बाईच्या गळ्यात मंगळसूत्र आणि बाप्याचा गळा रिकामा. बिल्ला नसला तरी माणूस बुके. तुला कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतंय. मी मनाली, उभ्या चौकात जी खानावळ आहे ना, अक्कांची खानावळ. हा, अक्कांची खानावळ. मी गेले की तिकडे. अक्का म्हणजे माझी आई. काय बोलतेस? ते मी नवीन नवीन गावात आले होते ना, तेव्हा जायचे तिकडे. अरे बापरे, हे जेवण तिकडून आणलंय? क्या बात आहे अर्जुन. हा? म्हणजे मी नसताना तू डबा वगैरे लावलास होय? वा, एकदम करेक्ट काम केलंस बघ. नाही तर बाहेरून अरबट चरबट काहीतरी खात असतो, मिसळ पाव. हा, त्रास होतो तरी आणतो. हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? काय झालं आता? ए बाहेर कुठेस? 4-5 पंटर घे आपली. अर्जुन, तू इकडे? येस. अच्छा, कोणी डबा मागवला होता का? नाही, ऑनलाईन डबे नाही देत आम्ही. नाही म्हणजे तू एवढ्या रात्री इथे म्हणून मी विचारलं. तुझ्यासाठी. त्या जगाला कळू दे, कवटेकरांचा नाद करायचा नाही. नाद केला त्याला आपण बाद केला मायला. आता सगळे म्हणत असतील बालराम म्हणाले डेंजर माणूस आहे, बेकार. तुझं तुला कळतंय काय बोलतोय ते? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना एकही माणूस काम करायला तयार नाही, माहितीये? कोण काम करायला तयार नाही? हा? अरे बोडाव फटके देतो ना एकेकाच्या. बोल.
एवढं सोपं वाटलं तुला? सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. दाजी दाजी काय झालं बॉम्बला तुला? आईला इकडं पण कोणी नाही. म्हणजे अहो, तिकडं साखर कारखान्यात सगळ्यांनी काम बंद केलंय. ऊस घेऊन आलेले ट्रॅक्टरवाले, ट्रकवाले, बैलगाडीवाले सगळे वैतागलेत. सगळे म्हणतायत आम्ही दुसऱ्या कारखान्याला गाड्या लावतो, आम्ही आमचं नुकसान नाही करून घेणार म्हणून. ऐकलं? जा कोणाला अडवणार आहे आता? जा अडव. बयू त्याला सांग हसणं बंद कर. मॅटर वेगळा आहे. आधीच डोकं गरम आहे. हं? सांग त्याला. भैरू मग कसं आहे, निसर्गानं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला त्याचं काम नेमून दिलेलं आहे. गुडघ्याचं काम काय आहे? चालायचं. मेंदूचं काम काय आहे? चालवायचं. आता मला सांग, गुडघ्यानं मेंदूचं काम करायला घेतलं तर वेगळं काय होणार? कळलं का भाई? हा कळलं. म्हणजे मेडिकलचा विषय माहिती आहे मला. ते बस माहितीये तुझ्या डोक्याने पराक्रम गाजवलाय. इथं आम्ही डोकं चालवलं ना म्हणून सगळ्यावर आपली सत्ता आली. कळलं का? तुझ्यासारखं नाही हवेत बारण 3 ठार माझी आयडिया माझी आयडिया माझी आयडिया करत बसायचं. नाही 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 नाही, मी काय आता तुला इथं शिकवायला वगैरे आलेलो नाहीये. पण भाई काही अपेक्षा केल्यात का? बरं आम्ही केल्या असल्या तरी तुम्ही कधी पूर्ण केल्यात त्या? नंदा अगं किती चिडशी. चेष्टा पण कळत नाही होय तुला? अगं माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये ग. माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तुझ्यावरती माझं खूप आणि फक्त तुझ्यावरती. असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. मी ते लग्नाचं बोलत होतो, ते आपल्या अनाथ आश्रमात एक विवेक नावाचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाचं बोलत होतो. बिचारा साधा मुलगा आहे ग खूप. म्हटलं बघूया विचार करून. त्याला एक मुलगी चालून आली होती. आणि एखाद्याचं चांगलं होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना? असं त्याच्या लग्नाचं लईच मनावर घेतलंय का तुम्ही? काय नंदा, आपण पापच एवढे केली तर जेन्युअनली काही पुण्यकर्म करत राहिली पाहिजे. बिचारा साधा आहे म्हणलं ना मी. म्हटलं घेऊया आपण पुढाकार. अगदीच भावासारखं आहे का तुमच्या? नाही ह्याच्या आधी कधी तुमच्या तोंडून त्याचं नाव ऐकलं नव्हतं. त्यासाठी एखादी चक्कर मारावी लागते अनाथ आश्रमात. आपण कधी पाऊल तरी. अरे काय एक भाऊ आहे. दोघे नाही एकाच माळ्याचे मणी रे. सॉरी, मी ऐन वेळेला तुला मेसेज केला, पण बरं झालं तू आलास. बोल ना, काही अर्जंट आहे का? हो, महत्वाचं होतं म्हणूनच बोलवलं. बोल. इथे नको, आज चल प्लीज या ना. अर्जुन इकडे मनाली बरोबर काय करतोय? हा तर इंटरव्ह्यूला जाणार होता. म्हणजे मगाशी अर्जुन माझ्या समोर जे सर सर करत होता ते कोणी सर नव्हते तर मनाली होती.
अर्जुन माझ्याशी खोटं बोलला? नाही 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 अर्जुन, तू माझ्याशी